माझ्या आयुष्यात घर या शब्दाचा अर्थ नेहमी थोडा वेगळाच होता. आई वडिलांचा चेहराही मला नीट आठवत नव्हता. माझं लहानपण माधव मामांच्या छोट्याशा रोपवाटिकेत गेलं होतं. सकाळी झाडांना पाणी घालणं, कुंड्या लावणं, ग्राहकांची नावं वहीत लिहून ठेवणं आणि संध्याकाळी मामांसोबत चहा पिणं, एवढंच माझं जग होतं. मी 18 वर्षांची झाले तेव्हा मामांनी पहिल्यांदा मला रोपवाटिकेचा हिशोब एकटीला सांभाळायला दिला. त्या दिवशी ते म्हणाले, "अन्विता, कायम कुणाच्या सावलीत उभं राहायचं नसतं. कधीतरी ऊनही सहन करायला शिकावं लागतं." त्यांचा अर्थ तेव्हा मला कळला नव्हता. 2 दिवसांनी रोपवाटिकेत शैलजा आली आणि त्या वाक्याचा अर्थ अचानक वेगळाच वाटायला लागला. तिच्यासोबत ना मोठी गाडी होती, ना दिखावा. साधी पण महागडी वाटणारी साडी, हातात चामड्याची पिशवी आणि बोलण्यात असा आत्मविश्वास की समोरचा नकळत सावध व्हावा. तिने आधी झाडं पाहिली, मग माझ्याकडून काही प्रश्न विचारून घेतले आणि नंतर माधव मामांना बाजूला घेऊन बराच वेळ बोलत राहिली. मला जाणवलं की चर्चा झाडांची नव्हती, कारण दोघांच्याही नजरा अधूनमधून माझ्याकडे वळत होत्या. संध्याकाळी दुकान बंद झाल्यावर मी मामांना सरळ विचारलं, त्या बाई माझ्याबद्दल का विचारत होत्या? माधव मामांनी लगेच उत्तर दिलं नाही. त्यांनी माझ्यासमोर चहाचा कप ठेवला आणि म्हणाले, "त्यांचं नाव शैलजा आहे. त्यांचा मुलगा सारंग. त्याच्यासाठी त्या लग्नाचा विचार करत आहे." मला क्षणभर हसूच आलं. "मग माझा त्याच्याशी काय संबंध?" मामांनी नजर खाली घातली. "त्यांना तू आवडलीस." त्यांचं उत्तर ऐकताच माझ्या मनात पहिला प्रश्न सारंग कसा आहे हा नव्हता, तर शैलजाने मला निवडलं तरी का हा होता. दुसऱ्या दिवशी शैलजा पुन्हा आली. यावेळी मी तिला थेट विचारलं, "तुम्हाला माझ्याबद्दल नेमकं काय आवडलं?" ती काही क्षण शांत राहिली, मग म्हणाली, "तू स्वतःच्या बळावर काम करतेस. तुला मोठ्या अपेक्षा नाही आणि तुझ्या मागे सतत निर्णय घेणारं मोठं कुटुंब नाही. आमच्या घरात गोंधळ नको आहे." तिचं वाक्य सभ्य होतं, पण त्याचा खरा अर्थ मला स्पष्ट जाणवला. माझं एकटेपण तिला तिला गुण वाटत होतं. मी माधव मामांकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थपणा होता. त्यांनी मध्येच सांगितलं, "अन्वितासाठी निर्णय मी घेणार नाही." ती हो म्हणाली तरच पुढे बोला. हे ऐकून शैलजाच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा नाराजी चमकली. मात्र तिने लगेच स्वतःला सावरलं आणि सारंगबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याचं आधी रश्मीसोबत लग्न झालं होतं, पण त्यांचं नातं तुटण्याच्या टप्प्यावर होतं. शैलजाला आपल्या घरात स्थैर्य हवं होतं आणि पुढे कुटुंब वाढावं अशी तिची इच्छा होती. बाकी तपशील ती मुद्दाम अस्पष्ट ठेवत होती. मला तिच्या प्रत्येक वाक्यामागे न बोललेली अट जाणवत होती. त्या रात्री माधव मामांनी मला काहीही पटवून देण्याचा प्रयत्न केला नाही. उलट ते म्हणाले, "मोठं घर म्हणजे सुरक्षित आयुष्य असतंच असं नाही. नकार द्यायचा असेल तर दे. तुझ्यासाठी मी आहे." पण मला त्यांच्या आवाजातील थकवा जाणवला. रोपवाटिकेवर कर्ज होतं, मामांचं वय वाढत होतं आणि माझ्या भविष्यासाठी ते आतून काळजीत होते. निर्णय कुणी माझ्यावर लादला नव्हता, तरीही परिस्थिती माझ्यासमोर हळूहळू एकच रस्ता ठेवत होती. काही दिवसांनी सारंग मला भेटायला आला. तो शैलजासारखा बोलका नव्हता. जवळजवळ संपूर्ण भेटीत तो शांत राहिला. शेवटी मीच विचारलं, "तुम्हाला हे लग्न खरंच करायचं आहे का?" त्याने काही क्षण माझ्याकडे पाहिलं आणि फक्त एवढंच म्हणाला, "माझ्या आयुष्यात काही गोष्टी अजून संपलेल्या नाही, पण आईला वाटतं लग्नानंतर सगळं ठीक होईल." त्याचं उत्तर होकारही नव्हतं आणि नकारही नव्हता. विचित्र म्हणजे त्याच्या त्या प्रामाणिक वाक्यानेच मला जास्त अस्वस्थ केलं. काही आठवड्यांनी अत्यंत साधेपणाने आमचं लग्न झालं. मोठ्या समारंभाऐवजी काही मोजकी माणसं होती. निरोप घेताना मी माधव मामांना घट्ट मिठी मारली. ते नेहमीप्रमाणे धीर देणारे काहीतरी बोलतील असं वाटलं होतं, पण त्यांनी माझ्या कानाशी अगदी हळू आवाजात सांगितलं, "तिथे सगळ्यांचं ऐक, पण स्वतःचा आवाज हरवू देऊ नकोस." मी गाडीत बसले. काही वेळाने शैलजाचं प्रचंड मोठं घर समोर आलं. प्रवेशद्वार उघडताच सगळे माझ्या स्वागतासाठी उभे होते, पण त्या गर्दीत सारंग नव्हता. मी शैलजाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. तिने हसत माझा हात धरला आणि म्हणाली, "आत ये अन्विता. आजपासून हेच तुझं घर आहे." त्या क्षणी माझी नजर वरच्या मजल्यावरच्या अर्धवट उघड्या दरवाजाकडे गेली. तिथे कोणीतरी काही क्षण उभं राहून मला पाहत होतं आणि मी नजर वर करताच तो दरवाजा हळूच बंद झाला. माधव मामांनी निरोप घेताना माझ्या हातात काही दिलं नव्हतं, पण त्यांचं शेवटचं वाक्य माझ्यासोबत आलं होतं, "स्वतःचा आवाज हरवू देऊ नकोस."
त्या रात्री मी नव्या खोलीत एकटी बसले होते. घरातले सगळे खाली होते, पण सारंग अजूनही दिसला नव्हता. थोड्या वेळाने दरवाजा उघडला. तो आत आला, पण नवऱ्यासारखा नाही, एखाद्या पाहुण्यासारखा. त्याने माझ्याकडे पाहून पहिल्याच वाक्यात विचारलं, आईने तुला माझ्याबद्दल किती सांगितलं? मी उत्तर देण्याआधीच तो खिडकीजवळ जाऊन उभा राहिला. आपण दोघंही या लग्नात आपल्या इच्छेने आलो नाही, एवढं लक्षात ठेव. तुला इथे कसलीही अडचण होऊ देणार नाही, पण माझ्याकडून नवऱ्यासारखं आयुष्य अपेक्षित ठेवू नकोस. त्याच्या बोलण्यात राग नव्हता, पण दुरावा इतका स्पष्ट होता की पुढचा प्रश्न विचारायलाही मला भीती वाटली. तरी मी धीर करून विचारलं, रश्मीमुळे? सारंगने पटकन माझ्याकडे पाहिलं. काही क्षण त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसलं आणि मग तो म्हणाला, आईने तुला तिचं नावही सांगितलं? त्यानंतर तो काहीच बोलला नाही. त्या एका प्रतिक्रियेमुळे माझ्या मनात मात्र नवा प्रश्न उभा राहिला. शैलजाने मला सांगितलेली गोष्ट आणि सारंगच्या चेहऱ्यावर दिसलेलं सत्य एकसारखं नव्हतं. पुढचे काही दिवस मी त्या घरात सगळं शांतपणे पाहत राहिले. सारंग सकाळी लवकर बाहेर पडायचा, उशिरा परतायचा आणि माझ्याशी आवश्यक तेवढंच बोलायचा. शैलजा मात्र माझ्यावर जास्तच प्रेम दाखवू लागली. मला काय आवडतं, काय नको, यापेक्षा मी किती वेळ झोपते, काय खाते आणि माझी तब्येत कशी आहे याकडे तिचं लक्ष जास्त होतं. एकदा तर तिने मला शहरातल्या एका वैद्याकडे घेऊन जाण्याचा आग्रह धरला. लग्नानंतर शरीराची काळजी घ्यावी लागते, एवढंच ती म्हणाली. मला तेव्हा काही विशेष वाटलं नाही, पण घरी परतल्यावर मी पाहिलं की त्या वैद्याने दिलेलं औषध ती स्वतः कपाटात ठेवून गेली होती. त्या रात्री सारंगने तो डबा पाहिला आणि त्याचा चेहरा अचानक बदलला. हे तुला कोणी दिलं? त्याने विचारलं. मी शैलजेचं नाव घेताच त्याने डब्बा उचलून थेट कचरापेटीत टाकला. आई जे देईल ते सगळं घेत जाऊ नकोस, एवढंच म्हणाला. मी कारण विचारलं, पण तो निघून गेला. माझ्या मनात पहिल्यांदा सारंगबद्दलचा राग कमी होऊन सावधपणा वाढला, कारण तो मला जवळ करत नव्हता, पण काहीतरी सांगायचा प्रयत्न मात्र करत होता. याच काळात माधव मामा माझ्याशी दोनदा भेटायला येणार होते, पण दोन्ही वेळा अचानक कामाचं कारण सांगून त्यांनी भेट पुढे ढकलली. तिसऱ्यांदा मी स्वतः रोपवाटिकेत जायचं ठरवलं. सकाळी तिथे पोहोचले तेव्हा मुख्य फाटक बंद होतं. शेजारच्या दुकानातून कळलं की माधव मामा 2 दिवसांपासून कुठेच दिसले नव्हते. माझ्या पोटात गोळा आला. मी त्यांच्या छोट्या घराकडे धाव घेतली. दरवाजा आतून उघडाच होता. घर अस्ताव्यस्त नव्हतं, काही चोरीही झालेली दिसत नव्हती, पण स्वयंपाकघराच्या टेबलावर अर्धवट प्यायलेला चहा तसाच होता आणि त्यांच्या नेहमीच्या चपला दारातच पडल्या होत्या. मी थेट रोपवाटिकेच्या मागच्या शेडमध्ये गेले. माधव मामा तिथे जमिनीवर पडलेले होते. त्यांना ताबडतोब दवाखान्यात नेलं, पण खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना रात्रीचं तीव्र झटका आला असावा. माझ्यासाठी त्या क्षणी बाकी सगळे आवाज बंद झाले. काही दिवसांपूर्वी मला निर्णय स्वतः घ्यायला शिकवणारा माणूस अचानक माझ्या आयुष्यातून निघून गेला होता. अंत्यसंस्कारानंतर मी रोपवाटिकेचा कारभार पाहण्यासाठी परत गेले. तेव्हा आणखी एक धक्का बसला. तिथे आधीपासूनच 2 माणसं बसलेली होती. त्यांनी मला सांगितलं की जागेचा भाडेकरार संपण्याची प्रक्रिया माधवमामांनी महिनाभर आधीच सुरू केली होती. मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्याहून विचित्र गोष्ट म्हणजे मागच्या काही आठवड्यात मामांनी रोपवाटिकेतील बरीच जुनी झाडं आणि साधनं स्वतःहून विकली होती. जणू ते कुठेतरी जाण्याची तयारी करत होते, पण कुठे आणि मला न सांगता का? मी उत्तर शोधण्याच्या अवस्थेत नव्हते. माधव मामांच्या जाण्यानेच मी आतून रिकामी झाले होते. संध्याकाळी शैलजाच्या घरी परतल्यावर मला फक्त थोडा वेळ शांत बसायचं होतं, पण दारातच शैलजाने विचारलं, उद्या सकाळी वेळेत तयार राहा, तुला पुन्हा वैद्याकडे जायचं आहे. मी तिच्याकडे पाहत राहिले. मी नुकतीच माझा सर्वात जवळचा माणूस गमावून आले होते आणि तिच्या चेहऱ्यावर त्याबद्दल एक क्षणही दुःख नव्हतं. मी पहिल्यांदा स्पष्टपणे म्हणाले, मी उद्या कुठेही जाणार नाही. तिचा चेहरा लगेच बदलला. या घरात प्रत्येक गोष्टीला नाही म्हणायची सवय लावू नकोस अन्विता. इतक्यात मागून सारंगचा आवाज आला. ती नाही म्हणते म्हणजे जाणार नाही. शैलजा वळली. दोघांच्या नजरा भिडल्या आणि त्या क्षणी मला जाणवलं की हा वाद आजचा नव्हता. मी खोलीत गेले.
पण झोप लागली नाही. मध्यरात्री पाणी प्यायला खाली आली तेव्हा जेवणाच्या खोलीत मंद उजेड होता. शैलजा आणि सारंग तिथे बोलत होते. मी थांबणार नव्हते, पण शैलजाचं एक वाक्य माझ्या कानावर पडलं आणि माझे पाय जागेवरच थांबले. रश्मीच्या वेळी तू माझं ऐकलं असतंस तर मला अन्विताला या घरात आणावंच लागलं नसतं. त्या रात्रीनंतर माझ्या मनात शैलजाबद्दलचा संशय घट्ट बसला. रश्मीचं नाव तिने इतक्या रागाने का घेतलं आणि मला या घरात आणण्याची गरज तिला नेमकी का पडली याचं उत्तर कुणी देत नव्हतं. पण मी लगेच प्रश्न विचारणं थांबवलं, कारण मला जाणवलं होतं की या घरात बोलण्यापेक्षा पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. पुढचे काही महिने मी स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. माधव मामांच्या जाण्याचं दुःख अजून ताजंच होतं, पण त्यांनी शिकवलेला हिशोब, कामाची शिस्त आणि स्वतः निर्णय घेण्याची सवय मला हळूहळू आधार देत होती. घरात मात्र वेगळाच बदल सुरू झाला. शैलजा माझ्या जेवणापासून झोपेपर्यंत प्रत्येक गोष्टीत लक्ष घालू लागली. कधी एखादा काढा, कधी काही पूड, तर कधी वेगळाच आहार माझ्यासमोर ठेवला जायचा. सुरुवातीला मी तिची काळजी समजत होते, पण सारंग प्रत्येक वेळी त्या गोष्टी पाहून चिडायचा. एकदा तर त्याने माझ्यासमोरच शैलजाला विचारलं, तुम्ही पुन्हा हे सुरू केलंय? शैलजाने मला खोलीबाहेर जायला सांगितलं. मी गेले, पण त्या दोघांचा आवाज बाहेरपर्यंत येत होता. यावेळी मला अपयश नको, शैलजा म्हणाली. त्यावर सारंगचा आवाज कठोर झाला. अन्विता माणूस आहे, तुमचा प्रयोग नाही. माझ्या अंगावर काटा आला. दुसऱ्या दिवशी मी घराजवळच्या एका स्त्रीरोग तज्ज्ञांकडे स्वतः गेली. मला मूल होत नाही म्हणून नव्हे, तर माझ्या शरीरात काही चुकीचं चाललंय का हे समजून घ्यायचं होतं. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या तब्येतीत सध्या काही गंभीर अडचण दिसत नाही, पण मी घेत असलेल्या काही अज्ञात औषधांमुळे शरीरावर उलटा परिणाम होऊ शकतो. त्या दिवसापासून शैलजाने दिलेलं काहीही न तपासता घेणार नाही असं मी ठरवलं. माझा हा बदल तिच्या लगेच लक्षात आला. आधी गोड बोलणारी शैलजा आता छोट्या छोट्या कारणांवर चिडायला लागली. या घरात आल्यापासून तू फार बदललीस, ती एकदा म्हणाली. मी शांतपणे उत्तर दिलं. इथे आल्यानंतरच मला बदलण्याची गरज समजली. माझं उत्तर तिला अजिबात आवडलं नाही. सारंगचं वागणंही बदलत होतं, पण माझ्याशी जवळीक वाढण्याऐवजी तो आणखी दूर जाऊ लागला. काही दिवस तो घरीच परतत नसे. विचारलं तर कामाचं कारण द्यायचा. एकदा मात्र पहाटे तो परतला तेव्हा त्याच्या गाडीच्या पुढच्या आसनावर महिलेची ओढणी पडलेली मला दिसली. मी काहीच बोलले नाही. त्याच दिवशी कपाटातून कपडे काढताना शैलजा माझ्या खोलीत आली आणि सहजपणे म्हणाली, नवऱ्याला बांधून ठेवता आलं नाही तर दोष दुसऱ्यांना देता येत नाही. तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला कळलं की ती मुद्दाम मला दुखवत होती. पण यावेळी मी रडले नाही. मला कुणाला बांधून ठेवायचंच नाही एवढंच म्हणाले. तिचं हसू तिथेच थांबलं. दिवस पुढे सरकत गेले. लग्नाला जवळजवळ 1.5 वर्ष झालं, पण आमच्यातलं नातं नावापुरतंच राहिलं. बाहेरच्या लोकांसमोर आम्ही पती-पत्नी होतो. घरात मात्र 2 वेगळ्या जगात राहणारे अनोळखी. शैलजाची अस्वस्थता मात्र दिवसेंदिवस वाढत होती. कधी ती माझी तब्येत विचारायची, कधी डॉक्टरकडे कधी जाणार हे विचारायची, तर कधी माझी मासिक पाळी कधी आली यासारखे वैयक्तिक प्रश्नही विचारू लागली. शेवटी एक दिवस मी तिला थांबवलं. माझ्या शरीराचा हिशोब मी तुम्हाला रोज देणार नाही. काही क्षण संपूर्ण खोली शांत झाली. मग शैलजा अगदी थंड आवाजात म्हणाली, मग या घरात तुझी गरज नेमकी किती आहे याचाही हिशोब तुला लवकरच समजेल. त्या वाक्यानंतर प्रथमच मला भीतीपेक्षा राग जास्त आला. त्याच संध्याकाळी सारंग घरी आला. तो अस्वस्थ दिसत होता. मी त्याला थेट विचारलं, रश्मी अजूनही तुझ्या आयुष्यात आहे का? त्याने बराच वेळ काहीच उत्तर दिलं नाही. मग खुर्चीत बसून कपाळावर हात ठेवला आणि म्हणाला, अन्विता, तुला आईने माझ्या पहिल्या लग्नाबद्दल जे सांगितले त्यातलं निम्मही खरं नाही. मी त्याच्याकडे पाहतच राहिले. तो पुढे काही बोलणार इतक्यात शैलजा दारात येऊन उभी राहिली. तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता, पण माझं लक्ष तिच्याकडे नव्हतं, कारण सारंगने एवढंच वाक्य उच्चारलं होतं. रश्मीपासून मला दूर करणारी व्यक्ती आई नव्हती, त्यामागे अजून कुणीतरी होतं. शैलजाला दारात पाहताच सारंग गप्प झाला. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. मग शैलजा माझ्याकडे पाहून म्हणाली, तुला जे समजायची गरज नाही त्यात पडू नकोस. यावेळी मात्र मी मागे हटले नाही. माझं आयुष्य या घराच्या निर्णयांमुळे बदललंय.
त्यामुळे काय चाललंय हे जाणून घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. माझ्या तोंडून असं उत्तर येईल याची तिला सवय नव्हती. ती काही बोलणार इतक्यात सारंग उठला आणि शांतपणे म्हणाला, अन्विताला दोष देणं बंद करा. जे घडलंय त्यात तिचा काहीच संबंध नाही. त्या रात्री पुढे काहीच बोललं गेलं नाही. पण दुसऱ्या दिवसापासून घरातलं वातावरण अधिकच ताणलेलं झालं. सारंग पुन्हा अनेक दिवस घरी आला नाही. शैलजा मात्र माझ्यावर वेगळ्याच पद्धतीने दबाव टाकू लागली. कधी ती घरातल्या बायकांसमोर माझ्या तब्येतीवर टोमणे मारायची, तर कधी नातेवाईक आले की मुद्दाम माझ्याकडे पाहून म्हणायची, काही घरं मोठी असतात पण त्यात पुढची पिढीच नसली तर काय उपयोग. आधीसारखी मी डोळे खाली घालून बसत नव्हते. एकदा मी सरळ उठून माझ्या खोलीत गेले. ती मागून म्हणाली, असं पळून प्रश्न सुटत नाही. मी वळून उत्तर दिलं, पण रोज अपमान सहन करूनही सुटत नाहीत. त्या दिवसानंतर आमच्यातलं अंतर उघडपणे दिसू लागलं. मी स्वतःच्या तब्येतीची तपासणी नियमित करून घेत होते आणि डॉक्टरांनी पुन्हा स्पष्ट सांगितलं की माझ्याकडे सध्या गंभीर अडचण दिसत नाही. त्यामुळे एक प्रश्न अधिकच ठळक झाला, मग शैलेचा कायम दोष माझ्यावरच का टाकत होती. सारंग स्वतःची तपासणी मात्र टाळत होता. त्याला विचारलं की तो चिडून विषय बदलायचा. एकदा तर म्हणाला, हा विषय माझ्यासमोर पुन्हा काढू नकोस. त्याचा राग मला संशयास्पद वाटू लागला. काही आठवड्यांनी तो अचानक रात्री घरी आला. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात विचित्र शांतता. तो सरळ शैलेजाच्या खोलीत गेला. काही मिनिटांनी तिचा उंच आवाज आला, तू पुन्हा तिच्याकडे गेला होतास? माझं लक्ष आपोआप तिच्याकडे गेलं. सारंगने उत्तर दिलं, हो, आणि यावेळी मी तुमचं ऐकणार नाही. शैलेजा काही क्षण गप्प राहिली. मग तिच्या आवाजात भीती आली. सारंग, जुनी गोष्ट परत उकरलीस तर सगळं हाताबाहेर जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग घरातून निघताना माझ्याकडे थांबला. आज संध्याकाळी मला तुझ्याशी बोलायचं आहे, एवढंच म्हणाला. दिवसभर माझं मन अस्वस्थ होतं, पण तो संध्याकाळी आला तेव्हा एकटा नव्हता. त्याच्या मागून रश्मी घरात आली. तिला पाहता शैलेजाचा चेहरा पांढरा पडला. रश्मी मात्र शांत होती. तिने माझ्याकडे पाहिलं, मग शैलेजाकडे. यावेळी मी कुणाशी भांडायला आलेली नाही. ती म्हणाली, फक्त माझ्यामुळे अन्विताचं आयुष्य पुन्हा खराब होऊ नये म्हणून आले. मला काहीच समजत नव्हतं. मी सारंगकडे पाहिलं. तो माझी नजर टाळत होता. रश्मीने माझ्याजवळ येऊन एकच प्रश्न विचारला, अन्विता, शैलजाने तुला लग्नाआधी माझ्याबद्दल नेमकं काय सांगितलं होतं? मी तिला सगळं थोडक्यात सांगितलं. ती ऐकत राहिली आणि शेवटी मंद हसली. त्या हसण्यात आनंद नव्हता. मग तुलाही माझ्यासारखंच अर्धवट सत्य सांगितलं गेलं. शैलजा लगेच मध्ये पडली. रश्मी, पुरे झालं. पण रश्मीने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. ती म्हणाली, मी सारंगपासून दूर गेले कारण मला मूल होत नव्हतं, असं तुला सांगितलं असेल. खरं कारण वेगळंच होतं. माझ्या छातीत धडधड वाढली. सारंग खिडकीजवळ उभा राहून काहीच बोलत नव्हता. मी रश्मीकडे पाहत विचारलं, मग खरं कारण काय होतं? ती उत्तर देण्यात इतक्यात शैलजाने पहिल्यांदाच घाबरलेल्या आवाजात सारंगला थांबवलं. तिला जर ते सत्य कळलं तर अन्विता उद्याच हे घर सोडून जाईल. रश्मी काही क्षण शांत राहिली आणि मग माझ्याकडे पाहून म्हणाली, मी या घरातून मूल होणार नाही म्हणून गेले नव्हते. मला इथून दूर जायला भाग पाडलं गेलं होतं. शैलजा लगेच तिच्यावर ओरडली, पण यावेळी सारंगनेच आईला थांबवलं. तरी रश्मीने सगळं उघड केलं नाही. ती फक्त एवढंच म्हणाली की शैलजाला सारंगच्या आयुष्यावर पूर्ण ताबा ठेवायचा होता आणि तिच्या मनाविरुद्ध जाणाऱ्या कोणालाही या घरात जागा नव्हती. मला ते ऐकून धक्का बसला, पण त्याहून मोठा धक्का सारंगने दिला. तो म्हणाला, अन्विता, माझं आणि रश्मीचं नातं काय आहे हे तुला सांगायला मी खूप उशीर केला, पण आता तुला अंधारात ठेवणार नाही. मला वाटलं तो काही मोठं सत्य सांगणार, पण रश्मी अचानक निघून गेली. जाताना ती मला एवढंच म्हणाली, तुझ्यासाठी सर्वात मोठा धोका मी नाही. त्या रात्री घरात कुणीच नीट बोललं नाही. दुसऱ्या दिवसापासून सारंग पुन्हा घराबाहेर राहू लागला आणि शैलेजाचा राग पूर्णपणे माझ्यावर वळला. मात्र यावेळी मी आधीसारखी गप्प बसले नाही. तिने माझ्या जेवणात बदल केला तर मी स्वतः स्वयंपाक करायला सुरुवात केली. तिने माझ्या बाहेर जाण्यावर प्रश्न विचारले तर मी स्पष्ट सांगितलं की माझ्या डॉक्टरकडे, कामाकडे किंवा वैयक्तिक गोष्टीकडे लक्ष देणं हा माझा निर्णय आहे. माधव मामांच्या रोपवाटिकेचा उरलेला हिशोबही मी पुन्हा हातात घेतला.
काही जुन्या ग्राहकांशी संपर्क करून छोट्या प्रमाणात घरातून रोपांची विक्री सुरू केली. सुरुवातीला थोडे पैसे मिळाले, पण त्या पैशांनी मला एक वेगळी ताकद दिली. कारण प्रथमच मला जाणवलं की या घरातून बाहेर पडावं लागलं तरी मी पूर्णपणे असहाय्य नाही. शैलजाला माझा हा बदल अजिबात आवडला नाही. एक दिवस तिने माझ्या खोलीत ठेवलेल्या रोपांच्या पेट्या खाली फेकल्या आणि म्हणाली, या घरात राहायचं असेल तर माझ्या नियमाने राहा. मी शांतपणे खाली पडलेली कुंडी उचलली आणि म्हणाले, मग कदाचित मला तुमच्या नियमांपेक्षा माझं आयुष्य निवडावं लागेल. माझं उत्तर ऐकून ती काही क्षण स्तब्ध झाली. त्याच संध्याकाळी सारंग घरी आला. तो थेट माझ्या खोलीत आला आणि म्हणाला, तू इथून जाण्याचा विचार करतेस? मी पहिल्यांदाच त्याच्यासमोर स्पष्ट बोलले, मी कुणाच्या दयेवर जगायचं थांबवलंय. हे लग्न टिकवायचं असेल तर मला सत्य हवंय, नाहीतर मी स्वतःचा मार्ग निवडेन. सारंग बराच वेळ शांत राहिला. मग त्याने कबूल केलं की रश्मीसोबतचं त्याचं नातं पूर्णपणे संपलेलं नव्हतं. त्यांच्यात पुन्हा भेटी सुरू झाल्या होत्या. पण त्याने मला दोष देण्याऐवजी स्वतःची चूक मान्य केली. मी तुला पत्नी म्हणून स्वीकारलं नाही आणि तुला अडवून ठेवलं. त्यासाठी कारणं असतील, पण समर्थन नाही. मला त्या शब्दांनी समाधान मिळालं नाही, पण किमान पहिल्यांदा तो माझ्याशी खोटं बोलत नव्हता. पुढच्या काही आठवड्यात आमच्यातलं अंतर आणखी वाढलं. शैलजा मात्र उलट मला घर सोडायला भाग पाडण्यासाठी नव्या पद्धती वापरू लागली. घर खर्चासाठी मला पैसे देणं बंद केलं. स्वयंपाकघरात माझ्यासाठी वेगळं काही ठेवायचं बंद केलं आणि घरातल्या लोकांसमोर माझ्याबद्दल अपमानास्पद बोलू लागली. पण तिची अपेक्षा होती की मी घाबरून तिच्यासमोर हात जोडेन. तसं झालं नाही. मी माझ्या रोपांच्या कामातून थोडी कमाई वाढवली आणि एका छोट्या जागेचं भाडं किती पडेल याची चौकशीही केली. एक सकाळी शैलजाने माझ्यासमोर 2 मोठ्या पिशव्या ठेवून सांगितलं, तुझ्या काही वस्तू मी भरून ठेवल्यात. तुला राहायचं की जायचं हे आज ठरव. मी त्या पिशव्यांकडे पाहिलं आणि पहिल्यांदा माझ्या मनात भीती झाली नाही. मी हळूच म्हणाले, ठीक आहे, पण निर्णय तुम्ही नाही मी घेणार. शैलजाला माझं उत्तर समजायच्या आत सारंग जिन्यावरून खाली आला. त्याच्या हातात घराची किल्ली होती. त्याने ती माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाला, आज कुणीही अन्विताला या घरातून हाकलणार नाही. शैलजाचा चेहरा बदलला, पण मला जास्त धक्का पुढच्या वाक्याने बसला. सारंग माझ्याकडे वळून म्हणाला, कारण या घरातून आधी कोण जाणार आहे याचा निर्णय कालच झाला आहे. सारंगच्या त्या वाक्यानंतर शैलजाने त्याच्याकडे अविश्वासाने पाहिलं. सारंगने शांतपणे सांगितलं, मी काही दिवस या घरातून बाहेर राहणार आहे. अन्विताला इथून काढण्याचा प्रश्नच नाही. मला त्याचा निर्णयाचा आनंद झाला नाही. उलट परिस्थिती आणखी बिघडणार हे मला जाणवत होतं आणि तसंच झालं. सारंग दुसऱ्याच दिवशी काही सामान घेऊन निघून गेला. तो कुठे राहणार आहे हे त्याने मला सांगितलं नाही. त्याच्या जाण्यानंतर शैलजाने माझ्याशी बोलणं जवळजवळ बंद केलं. घरात मी असले की ती मुद्दाम दुसऱ्या खोलीत जायची, पण तिच्या शांततेत आधीच्या अपमानापेक्षा जास्त धोका जाणवत होता. 3 दिवसांनी रात्री अचानक घरातली वीज गेली. मी खाली आले तर बाकी सगळ्या खोल्यात दिवे होते. फक्त माझ्या खोलीचा वीज पुरवठा बंद केला होता. मी शैलजाला विचारलं तर ती अगदी सहज म्हणाली, स्वतःच्या पायावर उभी राहायची फार हौस आहे ना, मग सुरुवात इथून कर. त्या क्षणी माझ्या मनात काहीतरी बदललं. मी खोलीत गेले. 2 जोड कपडे, माधव मामांची जुनी वही आणि माझ्याकडे असलेले थोडे पैसे एका पिशवीत भरले. शैलजाला वाटलं असेल की मी पुन्हा तिच्यासमोर विनवणी करेन, पण मी खाली आले आणि मुख्य दरवाजा उघडला. तिने मागून विचारलं, कुठे चाललीस? मी वळून म्हणाले, माहिती नाही, पण जिथे रोज स्वतःची किंमत सिद्ध करावी लागते तिथं राहण्यापेक्षा कुठेही बरं. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर धक्का दिसला. तिने मला थांबवलं नाही. रात्रीचे जवळजवळ 11 वाजले होते. बाहेर हलका पाऊस सुरू होता. माझ्याकडे जाण्यासाठी ठरलेली जागा नव्हती. रोपवाटिकेची जुनी जागा आता बंद होती आणि तिथे राहण्याची सोयही नव्हती. मी मुख्य रस्त्यापर्यंत चालत गेले. काही वेळ बस स्थानकाजवळ बसले, पण शेवटी बसही निघून गेली होती. खिशातले पैसे मोजले तेव्हा एखाद्या स्वस्त खोलीसाठी सुद्धा ते पुरणार नाहीत हे समजलं. पहिल्यांदा मला माझ्या निर्णयाची भीती वाटली. मागे फिरावं का असा विचार मनात आला, पण शैलजाच्या घराच्या दिशेने 2 पावलं टाकताच माधव मामांचं वाक्य आठवलं, स्वतःचा आवाज हरवू देऊ नकोस. मी परत वळले
रात्रीचा पाऊस वाढत होता. जवळच्या बाजारपेठेत दुकानांच्या पत्र्याखाली काही वेळ थांबले. तिथेही दुकानदारांनी कुलूप लावायला सुरुवात केल्यावर मला पुढे जावं लागलं. एका बंद दुकानाच्या पायरीवर बसून मी पिशवी मांडीवर घट्ट धरली. अंग थंडीने कापत होतं, पण डोक्यात सतत एकच विचार फिरत होता. उद्या सकाळी उठल्यावर मी करणार तरी काय? त्या क्षणी मला पहिल्यांदा समजलं की घर सोडण्याचा निर्णय घेणं सोपं होतं, पण स्वतःचं आयुष्य उभं करणं त्यापेक्षा कितीतरी कठीण आहे. काही वेळाने बाजार पूर्ण शांत झाला. मी डोळे मिटण्याचा प्रयत्न करत होते, तेवढ्या समोरच्या अंधाऱ्या गल्लीतून कोणीतरी धावत बाहेर आलं. त्याच्या मागून 2 माणसं आली आणि काही अंतरावर थांबली. मी घाबरून पायरीवरून उठले. समोरची व्यक्ती माझ्यापासून काही पावलं अंतरावर येऊन थांबली. पावसामुळे चेहरा नीट दिसत नव्हता, पण त्याने माझं नाव घेतलं. अन्विता? माझ्या अंगावर काटा आला, कारण त्या आवाजाचा मालक मला ओळखीचा नव्हता. मी जागेवरच थबकले. समोर उभा असलेला माणूस माझं नाव कसं जाणत होता, हा पहिलाच प्रश्न मनात आला. तो जवळ आला नाही, उलट 2 पावलं मागे सरकून म्हणाला, घाबरू नका. माधव काकांच्या रोपवाटिकेत तुम्हाला पाहिलं होतं. त्याचं नाव अथर्व होतं. तो पूर्वी माधव मामांकडून दुर्मिळ रोपं घ्यायला यायचा, पण त्या काळात मी दुकानाच्या मागच्या भागात काम करत असल्यामुळे त्याला नीट ओळखत नव्हते. त्याच्या मागे आलेली 2 माणसं बाजाराच्या गोदामातील कामगार होती. अथर्व तिथल्या बंद पडलेल्या जुन्या जागेची पाहणी करायला आला होता. माझी अवस्था पाहून त्याने प्रश्नांचा बडीमार केला नाही. फक्त समोरच्या चहाच्या टपरीवाल्याची ओळख काढून शटर पुन्हा उघडायला लावलं आणि माझ्यासाठी गरम चहा मागवला. मी कोणाची मदत घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, म्हणून उठून निघू लागले. तेव्हा त्याने मला थांबवलं नाही. तो फक्त म्हणाला, माधव काका असते तर त्यांनी तुम्हाला रस्त्यावर रात्र काढू दिली नसती. बाकी निर्णय तुमचा. त्या एका वाक्याने माझे पाय थांबले. काही वेळाने मी त्याला एवढंच सांगितलं की मला आजची रात्र सुरक्षित ठिकाणी काढायची आहे. उपकार नकोत. अथर्वने जवळच असलेल्या महिलांसाठीच्या वसतिगृहाचं नाव सांगितलं, पण तिथे पोहोचले तेव्हा प्रवेशाची वेळ संपली होती आणि व्यवस्थापकांनी सकाळपर्यंत थांबायला सांगितलं. माझ्यासमोर पुन्हा तोच प्रश्न उभा राहिला. अथर्वने स्वतःच्या घराचा विषयही काढला नाही. त्याऐवजी त्याने मला जवळच्या फुलांच्या बाजारात नेलं. तिथल्या एका माल उतरवण्याचं काम सुरू होतं. तिथे पहाटेपर्यंत लोक असतात, तुम्हाला बसायला जागा मिळेल, तो म्हणाला. मी मान्य केलं. काही वेळाने तो निघूनही गेला. त्यामुळे मला पहिल्यांदा वाटलं की हा माणूस माझं आयुष्य सोडवायला आलेला कुणी तारणहार नाही. त्याने फक्त त्या रात्री मला स्वतःचा पुढचा निर्णय घेण्यासाठी थोडी सुरक्षित जागा दिली होती. पहाटे बाजारात माल लावताना माझं लक्ष एका कोपऱ्यात फेकलेल्या वाळलेल्या रोपांकडे गेलं. मी नकळत त्यातील 2 कुंड्या वेगळ्या केल्या आणि दुकान मालकाला सांगितलं की ती रोपं अजून वाचू शकतात. त्याने हसून माझ्याकडे पाहिलं. वाचून दाखवलंस तर सकाळच्या मजुरीबरोबर त्याचेही पैसे देतो. मला त्याची चेष्टा वाटली, पण मी कामाला लागले. काही तासात मी कुजलेली माती बदलली, खराब फांद्या कापल्या आणि रोपं व्यवस्थित केली. सकाळी मालकाने ती पाहिली आणि पहिल्यांदा माझ्याशी गंभीरपणे बोलला. त्याला पुढच्या आठवड्यात एका प्रदर्शनासाठी कुंड्यांची मांडणी करणारी व्यक्ती हवी होती. काम फक्त 3 दिवसांचं होतं, पण राहण्याच्या जागेसाठी लागणारे सुरुवातीचे पैसे मिळू शकणार होते. मी लगेच होकार दिला. त्या दिवशी दुपारी मी महिलांच्या वसतिगृहात छोट्या खोलीसाठी नाव नोंदवलं. माझ्याकडे फार काही नव्हतं, पण अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदा खोलीची किल्ली माझ्या स्वतःच्या हातात होती. संध्याकाळी सामान ठेवताना माझ्या पिशवीतून माधव मामांची जुनी वही खाली पडली. मी ती उचलली आणि सहज शेवटचं पान उघडलं. तिथे रोपांच्या हिशोबाऐवजी 3 नावं लिहिलेली होती, शैलजा, रश्मी आणि अथर्व. त्या तिन्ही नावांसमोर वेगवेगळ्या तारखा होत्या आणि अथर्वच्या नावाजवळ माधव मामांनी फक्त 2 शब्द लिहिले होते, याच्यापासून सावध. माधव मामांच्या वहीत अथर्वच्या नावाशेजारी लिहिलेले याच्यापासून सावध हे शब्द पाहिल्यावर माझी झोपच उडाली. काही तासांपूर्वी ज्याने मला सुरक्षित जागा मिळवून दिली त्याच्याबद्दल मामांनी अशी नोंद का केली होती? दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदर्शनाच्या कामावर गेले तरी माझं लक्ष लागत नव्हतं. अथर्व तिथे आला तेव्हा मी मुद्दाम त्याच्याशी फारसं बोलले नाही. त्यानेही कारण विचारलं नाही,
पण दुपारी मी कुंड्यांची मांडणी करत असताना तो अचानक म्हणाला, तुम्हाला माधव काकांची वही सापडली का? माझ्या हातातली कुंडी थांबली. मी त्याच्याकडे पाहिलं. तुम्हाला वहीबद्दल कसं माहीत? तो काही क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, कारण ती वही माझ्यामुळेच त्यांनी लिहायला सुरुवात केली होती. आता माझा संशय आणखी वाढला. मी त्याला स्पष्ट सांगितलं, मग पुढचं काही सांगण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. मला मदतीच्या नावाखाली कुणाच्या ताब्यात जायचं नाही. अथर्वच्या चेहऱ्यावर नाराजी आली नाही. तो फक्त म्हणाला, मग माझ्यावर विश्वास ठेवू नका. स्वतः तपासा. त्याने रोपवाटिकेच्या जुन्या मालवाहतूक गोदामाचं नाव सांगितलं आणि तिथल्या नोंदवहीत माधव मामांचं नाव शोधायला सांगितलं. मी लगेच तिथे गेले नाही. आधी वही पुन्हा नीट पाहिली. शैलजा, रश्मी आणि अथर्व या तिन्ही नावांसमोरच्या तारखांमध्ये एक विचित्र गोष्ट होती. त्या सगळ्या माझ्या लग्नाच्या आधीच्या होत्या. म्हणजे माधव मामांना या लोकांबद्दल आधीपासून काहीतरी माहिती होती. संध्याकाळी काम संपल्यावर मी स्वतः त्या गोदामात गेले. तिथे कोणी माझी वाट पाहत नव्हतं. जुन्या नोंदी चाळताना मला माधव मामांच्या रोपवाटिकेतून अनेक महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात दुर्मिळ रोपं बाहेर गेल्याची नोंद दिसली. माल घेणाऱ्याचं नाव अथर्वचं होतं, पण पैसे रोख नव्हते. बदल्यात दुसऱ्या जागेचा वापर देण्यात आला होता. मला आठवलं, मामांच्या मृत्यूनंतर रोपवाटिका जवळजवळ रिकामी का झाली होती. याचं उत्तर कदाचित इथे होतं. मी दुसऱ्या दिवशी अथर्वला थेट विचारलं, तुम्ही मामांची रोपं घेतली होती? तो म्हणाला, हो, पण विकत नाही. त्यांनी स्वतः ती हलवायला सांगितली होती. कुठे? मी विचारलं. अथर्वने पत्ता सांगितला. शहराबाहेर एक जुनी जागा होती. तिथे गेल्यावर माझ्यासमोरचं दृश्य पाहून मी स्तब्ध झाले. माधव मामांच्या रोपवाटिकेतली अनेक ओळखीची झाडं तिथे जिवंत होती. काहींवर त्यांच्या हाताने बांधलेल्या जुन्या खुणा अजूनही होत्या. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी दुःखापेक्षा प्रश्न जास्त होते. अथर्व म्हणाला, माधव काका काहीतरी वाचवत होते, पण मला पूर्ण कारण कधीच सांगितलं नाही. मी लगेच विचारलं, मग त्यांनी माझ्यापासून तुम्हाला सावध राहायला का सांगितलं? त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा ताण दिसला, कारण मी त्यांना एक गोष्ट लपवली होती. मी काही बोलले नाही. तो पुढे म्हणाला, मी शैलजाला तुमच्या लग्नाच्या आधीपासून ओळखत होतो. माझ्या पोटात गोळा आला. अथर्वने स्पष्ट केलं की शैलजाने काही महिन्यांपूर्वी माधव मामांची रोपवाटिका विकत घेण्याबद्दल चौकशी केली होती. माधव मामांनी नकार दिल्यानंतरही ती दुसऱ्या लोकांमार्फत दबाव आणत होती. अथर्व त्या व्यवहारात मध्यस्थ म्हणून काही काळ सामील होता. पण नंतर त्याने बाजू बदलून माधव मामांना रोप सुरक्षित ठिकाणी हलवायला मदत केली. त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला नव्हता. तो म्हणाला, आणि कदाचित ठेवायलाही नको होता. ही कबुली ऐकून मला त्याच्यावर विश्वास बसला असं नव्हतं, पण निदान तो स्वतःला निर्दोष दाखवत नव्हता. मी काचघरात फिरत असताना एका कोपऱ्यात माधव मामांनी वापरायची लाकडी पेटी दिसली. ती कुलूपबंद होती. आत कागदपत्र किंवा मोठं कुपीत नव्हतं. फक्त रोपांच्या छोट्या पाट्या, बिया आणि एका झाडावर लावायची जुनी धातूची खूण होती. त्या खुणेवर एक नाव कोरलेलं होतं, अन्विता. मी ती हातात घेतली आणि अथर्वकडे पाहिलं. तो शांत होता. मग मला पेटीच्या तळाशी खडूने लिहिलेली एक छोटी ओळ दिसली. जागा जपली. पुढचा निर्णय तिचा. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की माधव मामांनी माझ्यासाठी तयार घर सोडलं नव्हतं, पण कदाचित सुरुवात करण्यासाठी काहीतरी जिवंत ठेवून दिलं होतं. मी त्या काचघराकडे पुन्हा पाहिलं आणि ठरवलं की आधी सत्य शोधायचं, मगच कुणावर विश्वास ठेवायचा. मग बाहेर पडताना अथर्वने मला थांबवलं. अन्विता, अजून एक गोष्ट आहे. शैलजा रोपवाटिकेच्या जागेमागे का लागली होती हे मला अलीकडेच समजलं. मी त्याच्याकडे वळले. तो पुढे म्हणाला, तिला जमीन नको होती. तिला त्या जागेखाली काय आहे ते हवं होतं. अथर्वच्या त्या वाक्याने माझ्या मनात आणखी प्रश्न उभे राहिले, पण मी लगेच त्याच्याकडून उत्तर मागितली नाहीत. आधी स्वतःची जागा मजबूत करणं गरजेचं होतं. पुढचे काही दिवस मी त्या काचघरात ये-जा करू लागले. जुन्या रोपांची निगा राखताना मला जाणवलं की माधव मामांनी ही जागा फक्त झाडं वाचवण्यासाठी जपली नव्हती. तिथे छोटं काम उभं करता येईल इतकी साधनं, पाण्याची व्यवस्था आणि रिकामी जागाही होती. मी वसतिगृहात राहून सकाळी फुलांच्या बाजारात काम करायचे आणि उरलेल्या वेळात काचघर आवरायला लागले. अथर्व काही वेळा मदतीला यायचा, पण मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं
ही जागा माझी असेल तर निर्णयही माझे असतील. त्याने त्यावर वाद घातला नाही. उलट एक दिवस म्हणाला, मला हाच नियम हवा आहे. मात्र त्याच्यावरचा संशय अजून संपला नव्हता. माधव मामांनी त्याच्याबद्दल सावध का राहायला सांगितलं होतं हे मी विसरले नव्हते. काही दिवसांनी अथर्वची आई आणि वडील काचघरात आले. मला पाहताच त्याच्या आईने आश्चर्याने माझं नाव घेतलं. तू अन्विता? तिच्या आवाजात अशी ओळख होती की मी गोंधळले. मी तिला आधी कधीच पाहिलं नव्हतं. अथर्वने लगेच तिच्याकडे पाहिलं. जणू तिने काही बोलू नये अशी खूण केली. मला ते लक्षात आलं. मी सरळ विचारलं, तुम्ही मला ओळखता? ती काही क्षण गप्प राहिली आणि मग म्हणाली, माधव काकांकडून तुझ्याबद्दल ऐकलं होतं. उत्तर साधं होतं, पण तिचा चेहरा तसं सांगत नव्हता. त्यानंतर अथर्वचे आई वडील अधूनमधून तिथे येऊ लागले. ते माझ्याशी आदरानं वागायचे, पण मला त्यांच्या सहानुभूतीची गरज नव्हती. त्यामुळे मी पहिल्याच दिवशी सांगितलं, मला राहायला जागा किंवा खर्चासाठी पैसे नकोत. काम मिळालं तर सांगा. अथर्वच्या वडिलांनी शहरातल्या एका मोठ्या उद्यानासाठी रोपांची निगा राखण्याचं काम सुचवलं. मी मात्र त्यांच्याकडून सरळ काम स्वीकारलं नाही. आधी किती रोपं, किती दिवस, किती पैसे, जबाबदारी काय असेल हे सगळं ठरवलं. माझा तो व्यवहार पाहून अथर्वच्या आईने हसत म्हटलं, माधव काकांनी तुला खरंच तयार केले. त्या वाक्याने मला अभिमानही वाटला आणि वेदनाही. काही आठवड्यात काचघर पुन्हा जिवंत दिसायला लागलं. मी काही रोपं विकायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा माझ्या नावाने मिळालेले पैसे हातात घेतले. त्या रात्री वसतिगृहाच्या छोट्या खोलीत बसून मी खूप दिवसांनी शांतपणे जेवले. कुणाच्या घरात आश्रित म्हणून नव्हे तर स्वतः कमवलेल्या पैशांवर जगत होते. पण दुसऱ्याच दिवशी परिस्थिती बदलली. सकाळी काचघरात गेले तर मुख्य दरवाजाचं कुलूप तुटलेलं होतं. आत काही चोरी झालेली नव्हती. उलट सगळी झाडं जागेवरच होती. फक्त जमिनीच्या मध्यभागी असलेल्या जुन्या फरशीचा एक मोठा भाग उचकटलेला होता. कोणीतरी रात्री आत घुसून तिथे काहीतरी शोधत होतं. मी अथर्वला बोलावलं. त्याने ते पाहता चेहरा गंभीर केला. मी तुला सांगितलं होतं ना, शैलजाला जमीन नको होती. मी खाली वाकून उचकटलेल्या फरशीकडे पाहिलं. मातीमध्ये एक अरुंद लोखंडी कडा दिसत होती. आम्ही माती बाजूला केली आणि खाली लपवलेलं छोटंसं दार दिसलं. अथर्वने हात पुढे केला, पण मी त्याला थांबवलं. नको, आधी मी पाहणार. मी ते दार उचललं. खाली अंधारात काही पायऱ्या दिसत होत्या. त्या क्षणी माझ्या लक्षात एक गोष्ट आली. त्या पायऱ्यांच्या पहिल्या दगडावर अगदी स्पष्टपणे शैलजाच्या घरात मी अनेकदा पाहिलेलं तेच चिन्ह कोरलेलं होतं. त्या लोखंडी दाराखाली उतरायचं की नाही यावर माझा आणि अथर्वचा काही क्षण मतभेद झाला. मला आधी घाई करायची नव्हती, कारण काचघर सावरायला इतके दिवस झगडले होते आणि आता एखाद्या अज्ञात गोष्टीमागे धावत पुन्हा स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या रहस्यात अडकवायचं नव्हतं. म्हणून मी तो भाग तात्पुरता बंद करून माझ्या कामाकडे लक्ष दिलं. हळूहळू रोपांची मागणी वाढू लागली. अथर्व काही ग्राहक आणायचा, कधी वाहतुकीत मदत करायचा, पण मी त्याच्यावर अवलंबून राहणार नाही याची काळजी घेत होते. त्याच्यातही एक बदल जाणवत होता. आधी तो सतत काहीतरी लपवत असल्यासारखा वाटायचा. आता मात्र माझ्या प्रत्येक निर्णयात अंतर ठेवून वागत होता. एक दिवस त्याच्या आईने काचघरात येऊन मला जेवायला बसवलं. तिचं माझ्याशी वागणं इतकं आपुलकीचं होतं की मला विचित्र वाटलं. मी तिला थेट विचारलं, माधव मामांशी तुमची ओळख फक्त अथर्वमुळेच होती का? तिच्या हातातला चमचा थांबला. काही क्षणांनी ती म्हणाली, माधव आमच्या घरासाठी अनोळखी नव्हते, पण काही गोष्टी सांगण्याचा अधिकार माझा नाही. पुन्हा तेच अर्धवट उत्तर. त्या दिवसानंतर मी त्यांच्या घरात जाणं टाळलं. अथर्वला ते जाणवलं. एक संध्याकाळी तो म्हणाला, माझ्या कुटुंबामुळे तुला अस्वस्थ वाटत असेल तर मी त्यांना इथे येऊ देणार नाही. मी त्याला स्पष्ट सांगितलं, समस्या त्यांच्या नाही. समस्या ही आहे की प्रत्येकाला माझ्याबद्दल काहीतरी माहिती आहे आणि मला मात्र स्वतःबद्दलच काहीच माहीत नाही. अथर्वकडे त्यावर उत्तर नव्हतं. पुढचे 2 महिने कामात गेले. माझं छोटंसं रोपांचं केंद्र आता व्यवस्थित चालू लागलं. मी वसतिगृह सोडून जवळच एक खोली भाड्याने घेतली. पहिल्यांदा स्वतःच्या पैशांनी घेतलेलं कपाट, स्वतः निवडलेले पडदे आणि दाराची स्वतःची किल्ली पाहताना मला जाणवलं की मी कोणाच्या दयेवर उभी राहिली नव्हते. अथर्वशीही माझं नातं बदलत होतं. तो जवळ असला की मला सुरक्षित वाटायचं,
पण त्याचवेळी माधव मामांची सावधगिरीची नोंद आठवायची. त्यामुळे मनातलं काहीच मी त्याला सांगत नव्हते. एकदा मात्र काम करताना माझ्या हाताला खोल जखम झाली. अथर्वने मला जवळच्या दवाखान्यात नेलं. जखम किरकोळ होती, पण बाहेर पडताना तो म्हणाला, तू प्रत्येक गोष्ट एकटीनेच करायची गरज नाही. मी हसून उत्तर दिलं, मला मदत नको असं नाही. मदतीची किंमत माझं स्वातंत्र्य नसावी एवढंच. तो बराच वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, म्हणूनच कदाचित तू मला आवडतेस. मी काहीच बोलले नाही. मनात मात्र हलकासा धक्का बसला. पुढचे काही दिवस आम्ही त्या विषयाला हात लावला नाही. पण आमच्यातलं न बोललेलं नातं दोघांनाही जाणवत होतं. त्याच काळात मी पुन्हा खालील दार उघडण्याचा निर्णय घेतला. यावेळी मी अथर्वला सोबत घेतलं, पण पहिली अट ठेवली, काहीतरी सापडलं तरी निर्णय माझा असेल. आम्ही खाली उतरलो. तिथे मोठं तळघर नव्हतं. फक्त अरुंद दगडी खोली आणि मध्यभागी लोखंडी चौकट होती. आत काही मौल्यवान वस्तू होत्या. मात्र भिंतीवर अनेक वर्षांपूर्वीची एक अस्पष्ट मोजमापाची खूण होती आणि तिच्याजवळ 2 अक्षरं कोरलेली होती, अ आणि म. अथर्वने ती पाहताच नजर वळवली. मला ते लगेच जाणवलं. मी त्याला विचारलं, तुला याचा अर्थ माहीत आहे? तो म्हणाला, नाही. पण त्याचा आवाज मला पटला नाही. मी त्याच्यावर अधिक दबाव टाकला नाही. रात्री घरी परतल्यावर माधव मामांची वही पुन्हा उघडली. शेवटच्या काही पानांच्या कडा एकमेकांना चिकटल्या होत्या. हलक्या हाताने वेगळ्या केल्यावर आत एकच वाक्य दिसलं. ते वाचल्यावर माझा श्वास थांबला. अथर्व तुझा भाऊ नाही. अथर्व तुझा भाऊ नाही हे वाचल्यानंतर माझ्या मनातला सगळा गोंधळ अजून वाढला. पण यावेळी मी कोणताही निष्कर्षावर उडी मारली नाही. दुसऱ्या दिवशी अथर्व काचघरात आला तेव्हा मी वही त्याच्यासमोर ठेवली. तो बराच वेळ त्या वाक्याकडे पाहत राहिला. मग शांतपणे म्हणाला, माधव काकांना वाटत होतं की तू माझ्यापासून अंतर ठेवावंस, कारण माझ्या कुटुंबाचा शैलेजाशी जुना संबंध आहे, पण आपण रक्ताच्या नात्यातले नाही. मी त्याला विचारलं, मग आधी का नाही सांगितलंस? तो म्हणाला, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी तयार नव्हतीस आणि मला तुझ्याकडून विश्वास मागायचा नव्हता. त्याचं उत्तर मला पटूनही पूर्ण समाधान देत नव्हतं. पुढचे काही आठवडे आम्ही मुद्दाम त्या विषयापासून दूर राहिलो. मी माझ्या कामात गुंतले. काचघर आता छोट्या व्यवसायात बदललं होतं. काही शाळा, कार्यालयं आणि हॉटेल्सकडून रोपांची मागणी येऊ लागली. अथर्व मदत करायचा, पण तो प्रत्येक वेळी आधी माझी परवानगी घ्यायचा. त्याचा हा बदल मला जाणवत होता. आमच्यात मैत्री वाढत होती, पण मी स्वतःला थांबवत होते. एकदा संध्याकाळी काम संपल्यावर तो म्हणाला, अन्विता, मला तुझ्याबद्दल भावना आहेत, पण तुला उत्तर द्यायची घाई नाही. तुझ्या आयुष्यात आधी बरंच काही जबरदस्तीने घडले. त्या एका वाक्याने माझ्या मनातलं काहीतरी मोकळं झालं. कारण पहिल्यांदाच कुणीतरी माझ्या होकारापेक्षा माझ्या निवडीला महत्त्व देत होतं. तरी मी त्याला लगेच उत्तर दिलं नाही. मला स्वतःचं आयुष्य आधी नीट उभं करायचं होतं. काही महिने गेले. काचघराचा व्यवसाय स्थिर झाला. त्या दिवशी अथर्वच्या आईवडिलांनी मला जेवायला बोलावलं. तिथे कुणी माझ्या भूतकाळाबद्दल प्रश्न विचारले नाहीत. कुणी माझ्यावर उपकार केल्यासारखं वागलं नाही. जेवणानंतर अथर्वची आई फक्त म्हणाली, तुला आमचं घर आवडलं तर येत जा, पण तुझं स्वतःचं घर सोडून इथे राहायची गरज नाही. त्या वाक्याने मला विचित्र समाधान मिळालं. काही दिवसांनी मी स्वतः अथर्वला भेटायला बोलावलं. काचघरात माधव मामांनी जपलेल्या जुन्या झाडाजवळ आम्ही बसलो होतो. मी त्याला म्हणाले, मला पुन्हा कुणाच्या आयुष्याचा भाग व्हायला भीती वाटते, पण सतत भीतीने जगायचं नाही. अथर्वने माझा हात पकडला. जवळही आला नाही. त्याने फक्त विचारलं, मग काय करायचं? मी हसून म्हणाले, हळूहळू सुरुवात करूया. कोणताही निर्णय घाईत नाही. त्या दिवसानंतर आमचं नातं नाव देण्यापेक्षा समजून घेण्यात वाढत गेलं. त्याच्या कुटुंबालाही ते कळलं, पण कुणी लग्नाचा विषय काढला नाही. उलट जवळजवळ 6 महिन्यांनी मीच तो विषय काढला. मात्र एक अट ठेवली, मोठा समारंभ नाही, कुणाचं कर्ज नाही आणि माझा व्यवसाय माझ्याच नावाने राहणार. अथर्व हसला आणि म्हणाला, मला तुझ्याशी लग्न करायचंय, तुझं आयुष्य ताब्यात घ्यायचं नाही. लग्नाची तारीख ठरली, पण त्याच्या आदल्या आठवड्यात काचघरात एक अनपेक्षित गोष्ट घडली. सकाळी कामगारांनी खाली लपलेल्या त्या जुन्या दाराजवळ पुन्हा माती हललेली पाहिली. मी आणि अथर्व खाली उतरलो. यावेळी तिथे कोणी चोरी केली नव्हती. मात्र आधी रिकामी असलेली लोखंडी चौकट उघडी होती आणि आत एक लहान धातूची पेटी ठेवलेली होती.
ती कालपर्यंत तिथे नव्हती. पेटीवर कोणतंही नाव नव्हतं. फक्त तेच चिन्ह होतं जे शैलेजाच्या घरात मी पाहिलं होतं. लग्नाच्या तयारीचा आनंद एका क्षणात बाजूला पडला. कारण ती पेटी तिथे ठेवणाऱ्याला अजूनही माहिती होतं की मी त्या जागेपर्यंत पोहोचले आहे. ती धातूची पेटी पाहून माझ्या मनात पुन्हा अस्वस्थता निर्माण झाली. पण यावेळी मी घाई केली नाही. पेटी उघडल्यावर आत पैसे, दागिने किंवा एखादा तयार पुरावा नव्हता. फक्त जुन्या रोपवाटिकेच्या जागेचा मूळ नकाशा आणि जमिनीच्या मोजमापाची काही कागदं होती. त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. माधवमामांनी जपलेलं काचघर आणि शैलेजाच्या कुटुंबाने वर्षापूर्वी विकत घेतलेली शेजारची जागा एकेकाळी एकाच मोठ्या मळ्याचा भाग होती. सीमारेषा बाबतचा जुना वाद अजून पूर्ण मिटलेला नव्हता आणि शैलेजाला तो भाग आपल्या ताब्यात घ्यायचा होता. माझ्याशी सारंगचं लग्न लावून देताना तिच्या मनात फक्त घराचा वारच नव्हता. माधव मामानंतर त्यांच्या मालमत्तेवर माझा काही हक्क उरला तर तोही आपल्या घरातच राहावा हा तिचा दुसरा हेतू होता. हे समजल्यावर मला धक्का बसला. पण आता मला तिच्याकडे जाऊन जाब विचारण्याची गरज वाटली नाही. कारण माझं आयुष्य तिच्या कबुलीवर अवलंबून राहिलेलं नव्हतं. मी जमिनीची स्वतंत्र मोजणी करून घेतली. माझ्या ताब्यात असलेला भाग स्पष्ट केला आणि काचघराचा व्यवसाय अधिकृतपणे माझ्या नावाने नोंदवला. अथर्वने मदत केली, पण प्रत्येक कागद मी स्वतः वाचला. प्रत्येक निर्णय मी स्वतः घेतला. आमचं लग्नही ठरल्याप्रमाणे अगदी साधेपणाने झालं. काही जवळची माणसं, माधव मामांच्या आवडीची पांढरी फुलं आणि काचघराच्या अंगणात घेतलेले 7 फेरे एवढंच. लग्नानंतरही मी माझं काम बंद केलं नाही आणि अथर्वनेही कधी तशी अपेक्षा ठेवली नाही. जवळजवळ वर्षभरानंतर आमचं रोपांचं काम शहराबाहेरच्या 2 मोठ्या प्रकल्पांपर्यंत पोहोचलं. त्या काळात शैलजा, सारंग आणि रश्मी यांच्याबद्दल मी काहीच विचारलं नव्हतं. एक दिवस मात्र जुन्या बाजारात माल घ्यायला गेले असताना मला सारंग दिसला. काही क्षण मी त्याला ओळखलंच नाही. तो पूर्वीसारखा आत्मविश्वासाने वावरणारा नव्हता. एका छोट्या दुकानाच्या मागच्या भागात तो हिशोब पाहत बसला होता. आमची नजर भिडली. तो उठला, माझ्याकडे आला, पण काही बोलला नाही. मीही नाही. काही क्षणांनी त्याने फक्त विचारलं, तू ठीक आहेस? मी मान हलवली. मग त्याने स्वतःहून सांगितलं की रश्मीसोबतचं त्याचं नातं फार काळ टिकलं नाही. मूल होण्याचा प्रश्न त्या नात्याचा मुख्य मुद्दाच नव्हता. वर्षानुवर्ष एकमेकांपासून गोष्टी लपवणं आणि शैलेजाच्या नियंत्रणातून बाहेर पडू न शकणं हे त्याचं खरं संकट होतं. घरच्या व्यवसायातही मोठे वाद झाले आणि सारंग शेवटी सगळ्यापासून वेगळा झाला. मला त्याची दया आली नाही आणि जुन्या रागाची जळजळही झाली नाही. तो आता माझ्यासाठी फक्त भूतकाळातला एक माणूस होता. जाताना त्याने म्हटलं, त्यावेळी मी स्वतः निर्णय घ्यायला शिकलो असतो तर कदाचित बरंच काही वेगळं घडलं असतं. मी उत्तर दिलं नाही, कारण काही गोष्टींचं उत्तर देणं आवश्यक नसतं. काही महिन्यांनी शैलजा स्वतः काचघरात आली. तिचा रुबाब अजून होता, पण पूर्वीसारखी आज्ञा देणारी धार नव्हती. तिने जमिनीच्या जुन्या वादाचा विषय काढला आणि तो मिटवण्यासाठी काही अटी सुचवल्या. मी सगळं शांतपणे ऐकलं आणि स्पष्ट सांगितलं, ज्याचा हक्क तुमचा आहे तो तुम्हाला मिळेल. माझ्या वाट्याचं मात्र मी सोडणार नाही. तिने माझ्याकडे बराच वेळ पाहिलं. माफी मागितली नाही, मीही मागितली नाही. आम्ही फक्त व्यवहार पूर्ण केला आणि 2 वेगळ्या दिशांनी निघालो. मला तेच योग्य वाटलं, कारण प्रत्येक जखमेचा शेवट मिठीने व्हायला हवा असं नव्हतं. काही नाती बंद करणं हाच त्यांचा खरा शेवट असतो. त्या संध्याकाळी मी काचघरात परत आले तेव्हा अथर्व नव्या रोपांची मांडणी करत होता. मी त्याच्याजवळ गेले तर त्याने सहज विचारलं, काम झालं? मी म्हणाले, हो, कायमचं. त्याने अधिक काही विचारलं नाही. काही वेळाने आम्ही दोघं माधव मामांनी जपलेल्या जुन्या झाडांजवळ बसलो. त्या झाडाला आता नव्या फांद्या फुटल्या होत्या. एकेकाळी मला वाटायचं की सुरक्षित आयुष्य म्हणजे कुणीतरी आपल्याला घर देणं, स्वीकारणं आणि आपली काळजी घेणं. पण इतक्या वर्षांनी मला समजलं होतं की सुरक्षितता म्हणजे स्वतःचा निर्णय स्वतः घेता येणं. माधव मामांनी माझ्यासाठी तयार आयुष्य ठेवून दिलं नव्हतं. त्यांनी मला स्वतःचं आयुष्य उभं करण्याइतकी माती आणि धैर्य दिलं होतं. मी अथर्वच्या खांद्यावर डोकं टेकवलं आणि समोर पसरलेल्या हिरव्या काचघराकडे पाहिलं. आयुष्यात हरवलेलं सगळं मला परत मिळालं नव्हतं, पण जे नवीन उभं केलं होतं
ते कुणी माझ्याकडून हिसकावून घेऊ शकणार नव्हतं.